हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी। आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। सरकारचा निर्णय झालेला असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे वाटपाला आता सुरुवात होणार आहे। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीसाठी आली आनंदाची बातमी। पैसे वाटप आता सुरू होत आहे। शेतकरी मित्रांना जसे डीबीटीच्या माध्यमातून पैसे दिले तसेच लाडक्या बहिणीला आम्ही देणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे आता काळजी करू नका। या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे। आता दिलेल्या माहितीनुसार 3 याद्या आलेल्या आहेत। पहिल्या यादीमध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या यादीत 12 जिल्हे व तिसऱ्या यादीत पण 12 जिल्हे, टोटल असे 36 जिल्हे सरकारने निवडलेले असून सर्वात आधी पैसे आता हे टप्प्याटप्प्याने काही जिल्ह्यांसाठी वाटप केले जाणार आहे। तर या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला काळजी व कसली चिंता जास्त काय करत बसण्याची गरज पडणार नाही। सरकारने सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता कुणीच काळजी व चिंता काही करत बसू नका। तर चला आता पाहूयात नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहेत व 2 हप्ते मिळवण्यासाठी म्हणजेच की आता सरकार जे 3000 रुपये बहिणीला देणार आहे ते 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की 2 हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेले आता 2 कामे ही प्रत्येकाला करायची आहेत। नाही जर तुम्ही कामे जर केली नाहीत तर मग तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत, हे देखील लक्षात घ्या। आता सर्व काही माहिती कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आता राहिलेल्या व्हिडिओत आपण सांगणार आहोत। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनल वरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला मात्र ऑल वरती नक्की टाकून ठेवा। तर चला पाहूयात। तर बघा आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणीला खूप दिवस वाटायचं आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल असं वाटतच होतं, मात्र अखेर सरकारने आज सकाळी मोठा निर्णय घेतला। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी सरकारच्या माध्यमातून आता 3 मोठे निर्णय जाहीर झाले। जसे निर्णय जाहीर झाले तसे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, सर्व लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे। तर सरकारने 3 मोठे कोणते निर्णय घेतले तर इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यासाठी पहिला निर्णय घेतला म्हणजे तो 16 जिल्ह्यात पैसे वाटप आता होणार आहे। तर इकडे बघा सरकारचा पहिला निर्णय झालेला आहे। 16 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप आम्ही सर्वात आधी सुरू करणार आहोत, त्याची यादी सरकारने आता पहिल्या निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे। दुसरा निर्णय सरकारने 80 तालुक्यांमध्ये पैसे वाटपाच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत, म्हणजे आता 80 तालुक्यांचं नाव सरकारने यादीत घेतलेलं असून त्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। सर्वात आधी या 80 तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आम्ही जमा करणार आहोत असा दुसरा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर तिसरा निर्णय घेतला की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये 2 हप्त्याचे आम्ही वाटप करणार आहोत व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील प्रत्येक बहिणीला आम्ही देणार आहोत असं सांगितलंय। म्हणजे 2 हप्त्याचे 3000, ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500 तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम आम्ही लाडक्या बहिणीला देणार आहोत। टोटल किती रुपये होईल तर 3830 रुपये होईल। आता सणामुळे दिवाळीला सरकारलाही पैसे द्यायचे होते, मात्र त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्याचं काम सुरू होतं। एकाच वेळेस 2 ठिकाणी पैसे वाटप करता येत नसल्यामुळे सरकारने आधी शेतकऱ्यांना पैसे दिले, त्यानंतर आता तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। मात्र बघा गॅस सिलेंडरचे 830 रुपये जे सरकार देत आहे ते मिळवण्यासाठी देखील तुम्हाला काही कामे करावी लागतील, तरच तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार आहेत व 3000 रुपये 2 हप्त्याचे येणार आहेत। कारण की काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांना आता 3000 2 हप्त्याचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। तुम्ही देखील आपला व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण नक्की मिळतील। कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे तर सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितली ती सांगतो, कारण ती 2 कामे केल्यावर गॅस सिलेंडरचे 830 रुपये व 2 हप्त्याचे 3000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होऊन जातील। तर चला आता ती माहिती तुम्हाला पुढे सांगतो। त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत व कोणत्या तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या याद्या आता तुम्हाला दाखवतो।
तर आता लक्ष देऊन बघा, आता फक्त यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघा, कारण ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल किंवा तुमच्या तालुक्याचं पण नाव जर या यादीमध्ये असेल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणार आहे। तर आलेल्या माहितीनुसार आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे यादी देखील जाहीर झालेली आहे, त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणीला कसली चिंता व जास्त काय काळजी करण्याची गरज पडणार नाही। तर यादीमध्ये आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी बघू शकता बुलढाणा। तर आता तुम्ही जर या बुलढाणा जिल्ह्यातून राहणारे असाल तर तुम्हाला ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500 रुपये, त्यानंतर अजून एक 1500 रुपये, नोव्हेंबरच्या हप्त्याचे टोटल 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत, तुम्हाला देण्यात येतील। त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसू नका। ही टोटल 3000 रुपयांची रक्कम सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे, वाटप करण्यात येणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे। ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आलेली आहे। तर यानंतरचा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। तर बघा, या जालना जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। तर जालना जिल्ह्यामध्ये देखील डायरेक्ट पैसे आता वाटप होणार असून इकडे बघू शकता किती रुपये, तर 1500 रुपये ऑक्टोबरचे, नोव्हेंबरचे 1500, टोटल हे 3000 रुपये मिळणार आहेत। ही रक्कम डायरेक्ट बँक खात्यात जमा होईल। मात्र 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळवण्यासाठी जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला पण आता सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील तरच 3000 मिळतील। जर ही कामे केली नाहीत तर मग तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार नाहीत। मग एकच हप्ता खूप उशिरा मिळू शकतो, तो पण लवकर मिळायचा नाही। मग आता तुम्हाला लवकर पैसे पाहिजे असतील, 2 हप्त्याचे 3000 रुपये सोबत पाहिजे असतील व त्यासोबत गॅस सिलेंडरचा देखील हप्ता पाहिजे असेल तर आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तसेच आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू होत आहे तर चला आता पुढच्या पण जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी आपण पाहूयात। तर इकडे बघा, आता पुढील क्रमांकाच्या याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत। यादीमध्ये आता तालुक्यांची नावं सरकारच्या माध्यमातून आलेली आहेत। तर इकडे बघा, या ठिकाणी आता पहिलाच तालुका जाहीर झालेला असून तो तालुका आहे इकडे बघा वडवणी तालुका। वडवणी तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार असून डायरेक्ट ही रक्कम आता जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। तर त्यानंतरचा तालुका देखील बघायला मिळत आहे तो म्हणजे अंबड तालुका। अंबड तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर या तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं असून डायरेक्ट पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहेत, जमा करण्यात येणार आहेत, त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाही। तर इकडे बघा, अंबड तालुक्यात देखील पैसे जमा होतील। तर चला अजून कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी देखील सरकार पैसे वाटप करत आहे, पुढच्या देखील तालुक्यांची यादी बघूया। तर त्यानंतरचा तालुका कळंब तालुका आहे। कळंब तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर काळजीच करू नका, डायरेक्ट 3000 रुपये आता येणार आहेत। तर इकडे बघा, या तालुक्याचं पण नाव सरकारने घेतलेलं असून हा तालुका मराठवाड्यामध्ये येतो, मराठवाड्यातील हा तालुका आहे। या तालुक्यात देखील डायरेक्ट पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला आता यामध्ये पुढचे कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी आता पैसे जमा होणार आहेत, पुढच्या देखील यादी आपण बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर या ठिकाणी बघा, आता पुढील क्रमांकाची यादी आलेली आहे। तर बघा, आता महत्त्वाची माहिती आहे, आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। आता तुम्हाला काय करतो, लगेच नेमकी कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो, म्हणजे कसं होईल, तुम्हाला 3000 रुपये मिळतील। म्हणजे डायरेक्ट 3000 रुपये जर आले तर तुम्हाला पण चांगला दिलासा मिळेल, कारण की आता प्रत्येकाला पैशाची गरज असते, त्यामुळे आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, 2 दिवसाच्या आत ही 2 कामे झाली पाहिजे तरच तुम्हाला 2 हप्त्याची 3000 रुपये मिळतील, अन्यथा मग डायरेक्ट तुमचा हप्ता पुढे ढकलला जाऊ शकतो, तुम्हाला खूप उशिरा पैसे मिळू शकतात, हे देखील गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर चला, कोणती 2 कामे करायची त्यातील पहिलं काम तुम्हाला सांगतो, त्यानंतर दुसरं काम कोणतं आहे ते तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो। तर इकडे बघा, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे EKYCचं। आता बरेच जण म्हणत असतील सरकारने तर EKYC करू नका सांगितलंय, असं सांगितलंय, मात्र जरी सांगितलं असलं तरी करून घ्या, EKYC प्रक्रिया पुन्हा सरकार सुरू करणारच आहे, त्यामुळे EKYC केली तर तुमच्याच फायद्याचं ठरेल। तर EKYCचं हे पहिलं काम करा, जेणेकरून काय वाटेल, सरकारला पण वाटेल एकदम क्लिअर व्यवस्थित काम यांनी करून ठेवलेलं आहे। मग यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे टाकण्याला अडचण नाही। मग डायरेक्ट काय होईल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 2 हप्त्याचे किती रुपये, तर हे 3000 रुपये जमा होतील, डायरेक्ट हे 3000 रुपये तरी येतील, त्यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणारच आहे, त्यामुळे कसलीच काळजी व चिंता तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता बघायला मिळणार आहे, त्यामुळे कुणीच काळजी व कसलीच चिंता देखील आता करत बसू नका। तर चला आता
यादीमध्ये अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप होणार आहे, तर चला आता त्यांची देखील या ठिकाणी तुम्हाला यादी दाखवतो। तर आता ई-केवायसीचं काम करा, अजून एक काम करायचं आहे जेणेकरून 3000 रुपये मिळतील। नेमकं ते काम कोणतं आहे ते देखील पुढे सांगणार आहे। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला त्यापूर्वी पैसे वाटप होणारा पुढचा कोणता तालुका आहे त्यांची यादी दाखवतो। तर इकडे बघा, पुढील क्रमांकाचा तालुका देखील जाहीर झालेला आहे, तो म्हणजे इकडे माढा तालुका। माढा तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकार 3000 रुपये देणार आहे। एवढंच नाही तर या तालुक्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये यादी वाटप झाले आहेत। तर यानंतर आता पण वाटप होणार असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट टोटली पैसे हे जमा होणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारे माता भगिनींसाठी खुशखबर देखील आपण बोलू शकतो, त्यामुळे आता काळजी करायची नाही। यानंतर इकडे बघा, पैसे वाटप होणार आहेत, तो म्हणजे पुढील क्रमांकाचा तालुका, तो देखील आता जाहीर झालेला आहे, पंढरपूर तालुका। पंढरपूर तालुक्यात देखील आता लवकरच पैसे वाटप होणार असून बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता तुम्हाला माहितच असेल, बरेच जण असे सांगत आहेत की पैसे आले, आज 10 जिल्ह्यात पैसे आले, आज 20 जिल्ह्यात पैसे आले, आज 14 जिल्ह्यात पैसे आले, मात्र तसं काही झालेलं नाही, अजून पैसे आले नाहीत। मात्र इथून पुढे पैसे येणार आहेत हे देखील लक्षात घ्या, कारण की एकदम व्यवस्थित अशी माहिती आपण याच चॅनलवरती देत असतो। तर चला यामध्ये बघा, आता पहिला तालुका बघितला, दुसरा बघितला, तिसरा बघितला, चौथा तालुका पंढरपूर आहे। या पंढरपूर तालुक्याचं पण नाव सरकारने यादीत घेतलं असल्यामुळे या तालुक्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। तर चला यादीमध्ये पुढचे कोणते तालुके आहेत, अजून कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, पुढच्या देखील तालुक्यांची यादी बघूया। त्यानंतर कोणते जिल्हे आहेत, आता जिल्ह्यांची पण यादी दाखवत आहे। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, 2च मिनिटाचा व्हिडिओ आता राहिलेला आहे, आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन बघत चालायचा आहे। तर इकडे बघा, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने काय सांगितलंय तुम्हाला व्यवस्थित आता दाखवत आहे। तर इकडे बघा, सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांना आम्हाला पैसे खूप आधी द्यायचे होते, मात्र देणं झालं नाही, त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, कारण आता शेतकऱ्यांसाठी पैसे द्यायचे होते, लाडक्या बहिणीला द्यायचे होते, त्यामुळे सरकारकडे 2 अशी कामे होती, मात्र आता लाडक्या बहिणीसाठी आम्ही डायरेक्ट निर्णय घेतला असं सरकारने सांगितलं। इथे सांगितलं आहे की सरकारने आता मोठं गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलंय। सरकार म्हणतंय की शेतकऱ्यांना दिवाळीला पैसे द्यायचे होते, त्यामुळे बहिणीला मग काही देता आले नाही, त्यामुळे आम्ही माफी मागतो, पण आता लाडक्या बहिणीला 3000 रुपये देणार आहोत। पहिला टप्पा आता डायरेक्ट आम्ही सुरू करत आहोत व यामध्ये 16 जिल्हे घेतलेले आहेत व 80 तालुके देखील पहिल्या टप्प्यासाठी आम्ही घेतलेले आहेत, म्हणजेच की 16 जिल्ह्यामध्ये व 80 तालुक्यामध्ये डायरेक्ट हे पैसे आता टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणीला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। हा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। पहिला टप्पा हा 16 जिल्हे तसेच 80 तालुके यासाठी सरकारने जाहीर केल्यामुळे आता सर्वच बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तर चला आता नेमके पुढचे कोणते 16 जिल्हे आहेत व अजून कोणते 80 तालुके आहेत की त्या ठिकाणी देखील सरकार पैसे वाटप करणार आहे, त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का, ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये असेल किंवा सरकारने घेतलेलं असेल तर डायरेक्ट पैसे 3000 रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। तरी ते सांगितलं आहे की एकनाथ शिंदे म्हणाले की आता बहिणीला पैशाची कमी पडू देणार नाही, आता डायरेक्ट हे 3000 रुपये मिळतीलच, कारण आता भाऊबीज गिफ्ट भाऊबीजेच्या दिवशी देता आलं नाही, मात्र आता आम्ही देत आहोत असं देखील सांगितलं आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे, कारण जे भाऊबीजीला 3000 रुपये द्यायचे होते ते त्यावेळेस देता आले नाही, थोडासा उशीर झाला, पण आता उशिरा का होईना सरकार देत आहे। त्यामुळे आता हा एक सर्वात मोठा निर्णय म्हटलं तरी काही हरकत नाही। पहिला टप्पा हा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे या 16 जिल्ह्यामध्ये तसेच 80 तालुक्यामध्ये सुरू करण्यासाठी आता मान्यता भेटलेली आहे। त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। तर चला यामध्ये आता नेमके पुढचे कोणते 16 जिल्हे आहेत व कोणते 80 तालुके आहेत की त्या ठिकाणी आता पैसे जमवण्यात सुरुवात होत आहे त्यांची देखील तुम्हाला नावे सांगतो। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत 1 मिनिट पहा। तर बघा, यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। ते सांगितलं आहे की आता काळजी करू नका, कसली चिंता करू नका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या 4 बँकेत पैसे येणार नाहीत, त्या कोणत्या आहेत त्यांची पण नावे सांगतो, कारण की जर या 4 बँकेत तुमचं खातं असेल तर पैसे येणार नाहीत, ही पण गोष्ट लक्षात घ्या, कारण की पैसे येण्याआधी मग ही बँक जर तुमचं खातं असेल तर मग तुम्ही बँक अकाउंट बदलून दुसऱ्या बँकेमध्ये करा, कारण की या 4 बँकेपैकी तुम्ही कोणत्या एका बँकेत तुमचं खातं काढलेलं असेल तर मग
तुमचे पैसे बंद होऊ शकतात किंवा तुम्हाला पैसे देखील मिळायचे नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. मग नेमक्या कोणत्या 4 बँका आहेत की त्या ठिकाणी सरकारने पैसे देण्यास जे आहे ते आता मनाई केलेली आहे. त्या ठिकाणी सरकार पैसे देणार नाहीये, त्यांची पण तुम्हाला नावे सांगणार आहे. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण की एक महत्त्वाची माहिती तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही ती बँकच बघितली नाही, तुमच्या बँक खात्यात जर पैसे आले नाही, तर समजून जायचे तुमच्या बँकेमध्ये घोटाळा आहे, त्या बँकेत सरकार पैसे देत नाहीत. मग अशा कोणत्या बँक आहेत की त्या बँकेत पैसे जमवणार नाहीत, त्यांची पण नावे सांगतो, जेणेकरून तुमची जर त्यामध्ये बँक असेल तर मग लगेच काय करा, तुम्ही बँक बदलून दुसरी बँक सिलेक्ट करा व त्याचं खातं तुम्ही खोला, म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील. तर चला त्यांची पण नावे सांगणार आहे. त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होत आहे, कोणत्या तालुक्यात पैसे येत आहेत ते देखील आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाचा तालुका जाहीर झालेला आहे, जिल्हा जाहीर झालेला आहे. तर इकडे बघा पुढील तालुका आहे माळशिरस तालुका. जर तुम्ही या माळशिरस तालुक्यातून असाल तर या माळशिरस तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत. माळशिरस तालुक्यात डायरेक्ट आता पैसे वाटप होणार असून 1,500 रुपये, त्यानंतर अजून 1,500 रुपये, टोटली 3,000 रुपये हे या ठिकाणी आता सोडण्यात येणार आहेत. लवकरच हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील, त्यामुळे कसलीच काळजी व चिंता आता करण्याची गरज पडणार नाही. हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय, आता म्हटलं तरी काही हरकत नाही, ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी देखील बातमी आपण बोलू शकतो. तर या ठिकाणी बघा माळशिरस तालुक्यातील लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत, त्यामुळे कसली चिंता व काळजी आता तुम्हाला करायची गरज नाही, ही एक सर्वात मोठी आनंददायी बातमी आहे. तर या ठिकाणी बघा नंतरचा जिल्हा तालुका आपल्याला बघायला मिळत आहे, तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर इकडे पहा डायरेक्ट पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. या पुणे जिल्ह्याचं नाव देखील सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे, यादीमध्ये घेण्यात आलेला असून या ठिकाणी पैसे आता बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर चला पुढचे देखील तालुके जिल्हे पाहूयात. तर बघा आता पुढील क्रमांकाचा देखील जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे व कोणत्या 4 बँकेमध्ये आता पैसे येण्याची शक्यता कमी आहे व कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत त्यांची पण लिस्ट बघत आहोत. तर या ठिकाणी बघा आता जर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला असेल तर आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे देखील पैसे तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही चिंता आता सोडून द्या. 100% पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जातील. तर 3,000 रुपयांची या ठिकाणी यादी देखील आलेली असून इथे यादी बघू शकता, ही यादी आहे 1,000ची नाही, 2,000ची नाही, तर तब्बल 3,000 रुपयांची यादी आहे. त्यामुळे आता हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली रक्कम आता नक्की येणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसायची गरज नाही, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी जास्त करून काही करत बसू नका. तर या ठिकाणी बघा हे 3,000 रुपये जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील, त्यामुळे तुम्हाला आता काहीच अडचण येणार नाही. हे 3,000 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती 100% येणार आहे. तर चला यामध्ये बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे, तसेच बँकेचं नाव आहे SBI बँक. जर या बँकेत देखील पैसे असतील तर आता म्हणजे या बँकेत जर खातं असेल तर या ठिकाणी देखील पैसे आता जमा होऊन जातील, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व जास्त काही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. हे देखील लाडक्या बहिणींनो जेवढं होईल तेवढं लक्षात घ्या, कारण की तसा मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे, घेण्यात आलेला आहे. रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओ देणार आहोत, तो व्हिडिओ लवकरच येत आहे, तो देखील नक्की बघायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.